नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये काय घडणार आहे ते आपण बघणार आहोत. तर इकडे भुवनेश्वरीला पोलिसांचा कॉल येतो आणि पोलिसांची कॉल आल्यानंतर भुवनेश्वरी त्यांना बोलते, बोला इन्स्पेक्टर साहेब. तर इन्स्पेक्टर बोलता की अक्षरा मॅडम इथे आल्या होत्या आणि त्यांनी तक्रार मागे घेण्यासाठी विषय काढलेला आहे. तर भुवनेश्वरी बोलते, तर तुम्ही तक्रार मागे घेतली का? तर पोलीसवाले बोलतात, हो आम्ही घेणारच आहोत. तर भुवनेश्वरी त्याला स्वतःचा प्लॅन सांगते आणि बोलते, तुम्ही आमचं काम करा, आम्ही तुमचं काम करू. तर पोलीस पण त्या भुवनेश्वरीशी मिळून जातो आणि मग भुवनेश्वरी पोलिसांना प्लॅन सांगत असते. प्लॅन असा असतो की अक्षराने त्यांच्या विरुद्ध खोटी तक्रार केली तर आपण अक्षरावर तक्रार करू, म्हणजे त्यांच्या घरच्यांवर तक्रार करू, असं ती पोलिसांना सांगत असते. म्हणजे अक्षरांच्या घरच्यांवर भुवनेश्वरी ही तक्रार करत असते पोलिसांमध्ये. म्हणजे असा काहीसा त्यांचा प्लॅन असतो. तर पोलीस पण बोलतो की आता भुवनेश्वरी मॅडम, आम्ही हे करतो, पण तुम्ही आमच्याकडे जरा लक्ष द्या. आमच्या प्रमोशनकडे लक्ष द्या आणि आमच्या पैशाकडे जरा लक्ष द्या. तर भुवनेश्वरी बोलते, तुमचा पैसा तुम्हाला मिळून जाणार आणि तुमचं जे काही आहे ते तुम्हाला मिळून जाणार, असं ती त्या पोलिसांना बोलत असते. इकडे अधिपती डिस्टर्ब असतो की मास्तरीणबाई असं करू शकत नाही. तेवढ्यात तिथे ओमकार येतो. ओमकार बोलतो की वहिनी साहेबाचं मी ऐकलं, पण मला खरं वाटत नाही आहे की त्यांनीच कंप्लेंट केली असेल म्हणून. कारण त्यांच्या बोलण्यावरून वाटत नव्हतं. कारण की त्या असं करूच शकत नाही. मला आताही विश्वास नाही होत आहे. तर त्यावर अधिपती चिडून बोलतो, "अरे, तू स्वतःच्या कानाने ऐकलेलं आहे ना, त्या काय बोलल्या आहे, त्यांनी स्वतः कंप्लेंट केलेली आहे म्हणून, आणि तू कसा बोलत आहे?" तर ओमकार बोलतो, "पण मला विश्वास वाटत नाही आहे, कारण की वहिनी अशा नाही आहे. ते असं करू शकत नाही." असं ओमकार त्याला बोलत असतो. पण अधिपती विचार करत बसतो की खरंच मास्टरमाइंडने केलं असेल का? तर असा काहीसा एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि असा रोमांचक एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता समोरील भागात आपल्याला हे बघायला मिळणार आहे की भुवनेश्वरी स्वतः तोंडावर पडणार आहे. भुवनेश्वरीचा प्लॅन तिच्या अंगलट येणार आहे. तर तो कसा हे बघण्यासाठी आमचे एपिसोड बघत राहा. आम्ही तुम्हाला नवनवीन अपडेट देत राहू. धन्यवाद.